हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण ना आता आलो आहे काजूमध्ये. राहायला सुरलेल्या सगळ्या काजू आपण काढून घेऊन जाणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता क्लायमेट बघा किती मस्त आहे. ऊन नाही अजिबात काय नाही आहे आणि क्लायमेट खूप मस्त आहे. म्हणजे आता काय जास्ती काय राहिलं नाही आहेत काजू, कुठे कुठे आहेत तेवढाच. आणि खूप दिवस झाली यायला नाही भेटलो आहे, कारण की आपल्या त्या काजूमध्ये सुद्धा खूप काही चालू होतं, म्हणजे काम वगैरे. हे बघा केवढं मोठं बोंड आहे, हे बघा लालवालं एकदम मोठं मोठं आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला येता नाही आलं आणि खूप दिवस झाले. सो ऑलमोस्ट आपण बऱ्यापैकी काजू काढून नेलेले आहेत इथून. तुम्ही आधीचे पण माझे जर ब्लॉग बघितले असेल ना, तर तिथून आपण नेलेले आहेत काढून. तर आज मी आली आहे, एकटीच आली आहे. आणि ज्या काही काजू आहेत त्या पण आता काढणार आहोत. त्या साईडला पण आहेत, या साईडला पण आहेत, जेवढा काही मिळतील तेवढा. सो आता ह्या ज्या काजू आहेत त्या ऑलमोस्ट संपत आल्यात. पण एक असं पण स्टेज असते पावसाळ्यामध्ये, की पाऊस जरी पडला ना, एक पालवी येते, त्या पालवीवरती सुद्धा काजू लागले. आमच्या त्या साईडला ज्या बिया आहेत ना, मी तुम्हाला नंतर जाताना दाखवेन, त्याच्यावर सुद्धा काजू आता परत लागले आहेत. म्हणजे जशा सुरुवातीला कशा मोहरमधून बाहेर येतात बिया, त्या पद्धतीने तिथे काजू अजून लागलेल्या आहेत. तर ही पण एक स्टेज असते काजूंमध्ये, की काजू आपल्याला सांगू शकतात 2 ते 3 वेळा चांगले पीक आपल्याला देतात, म्हणजे तिसऱ्यांदा पण पीक देतात. तर ह्या ज्या काजू आहेत त्या पावसाळ्यामध्ये सुद्धा बिया लागलेल्या तुम्हाला बघायला मिळतील. मोहर कुठेतरी पालवी आलेली असते, पालवीतून मोहर बाहेर आलेला असतो आणि त्याच्यातून बियासुद्धा बाहेर येतात. तर मी आता सुरुवात करते काजू काढायला. इथे बोंड 3-4 ठेवले आहेत आणि तुम्ही बघू शकता वेंगुर्लाच बोंड आहे. 3 नंबर काजू आहे, 3-4 नंबर काजू आहे. आणि बोंड बघा किती मस्त आहे, एकदम रसरशीत एकदम. सो आता मला वेळ फार कमी आहे माझ्याकडे आणि म्हटलं चला जाऊया. बरेच दिवस घरचे पण बोलले जाऊ नये बघू नये, काजू बरेच दिवस गेलो नाही. त्याच्यामुळे मी आली आहे आणि आता आपण काढणार आहोत. आणि ह्या सगळ्या आता उलगणार आहेत. ज्या आत्ता ज्या बऱ्यापैकी काजू तुम्हाला बोंड वगैरे दिसतात ना, ह्या ज्या काजू आहेत त्या आता बऱ्यापैकी उलगून जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर जी स्टेप आहे, जी परत लागते काजू, ती मी तुम्हाला सांगितली. ही स्टेप असते की परत पावसाळ्यातसुद्धा काजू लागतात. त्या पण पालवीच्या काजू असतात, त्यांना नवीन पालवी आलेली असते, त्याला मोहर येतो त्याच्यानंतर. तर चला मी आता काजू जमवते आणि नंतर मी तुम्हाला डायरेक्ट भेटते. सो तिथे थोडी बोंडं ठेवली आहेत, अजून आपला हा पट्टा सगळा घेत जायचा त्याच्यामुळे. सो चला तुम्हाला नंतर दाखवते. सो संध्याकाळचे ना 6 वाजले आहेत आणि क्लायमेट बघा एकदम भारी झालं आहे आणि मी आता निघते. सो जेवढ्या मला जमवता आल्या तेवढ्या जमवल्या. पण मी तुम्हाला म्हटली होती की अजून परत एकदा काजू लागतात पाठून पुढे. तर हे बघा, ह्या बघा जशा एकदम स्टार्टिंगला जेव्हा काजू लागतात ना, त्या पद्धतीने ह्या बघा कशा मोहरमधून बाहेर आल्यात. तर अशा पद्धतीने परत एकदा काजू लागायला स्टार्ट झाल्या. त्या बघा इकडे पण कसं असतं, पालवी येते प्लस थोडाफार तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात असं काय म्हणतात बरं त्याला, पारू वगैरे येतं, म्हणजे थोडक्यात ते पाणी येतं. तर पाण्यामुळे पण मग थोडाफार ज्यांच्यावरती मोहरवरती पाणी वगैरे पडला की मग अशा ह्या काजू परत येतात. आणि पावसाळ्यामध्ये पण आपल्या फेऱ्या होतात इकडे, त्याच्यामुळे अधूनमधून आपण काढतोच. हे बघा तुम्हाला खूप ठिकाणी बघायला मिळेल. हे बघा इथं बघा नुकतेच वर येते, म्हणजे आली आहे फुलामधून बाहेर. तर अशा पद्धतीने काजू लागायलासुद्धा लागल्यात. हे बघा मोहर पण तुम्ही जर बघितलात ना, तर अजून पण बघा कसा टवटवीत आहे. आणि एकदम जसं स्टार्टिंगला नुकताच काजूंचा सीझन स्टार्ट होतो ना, तेव्हा जो मोहर असतो त्या पद्धतीचा. तर मी एक पिशवी तरी आज जमवली आहेत काजू. सो आता खूप वेळ झाला आहे, 6 वाजले त्याच्यामुळे. तर आता आपण निघणार आहोत. आणि हे बघा इथे थोड्या जमवल्या प्लस तिकडे वरती एक आहेत त्या साईडला, ते बघा दाखवते तुम्हाला. आणि ह्यावेळी ना जास्ती शालजीवने त्रास नाही दिला, म्हणजे शालजीव कसं खाली पडलेल्या बिया असतात त्या खाऊन टाकतात, पण ह्यावेळेस ना जास्ती खाल्ल्या नाही आहेत त्याने. तर बऱ्यापैकी आपल्याला काजू मिळालेल्या आहेत. बघा पिशवी, ही एक पिशवी भरून मिळाल्या. आता असेच एक कमी काजू मिळणार, कारण की आता सीझन कसं संपत आला आहे. आणि ह्या मागून फोडून ज्या लागणाऱ्या असतात ना, सो आपली फेरी वगैरे झाली तर आपण काढतो, नाहीतर मग नाही काढत, मग तशाच जातात खराब होऊन. सो हे बघा ओल्या पण चांगल्या आहेत. हे बघा एकदम प्रॉपर तयार आहे. सो आता मला दिसली, हे बघा इथे पण आहेत, ही एक तयार आहे. सो आता कशी माहिती आहे, आत्ताची जी बी असते ना, तिला कीड लागते मोस्टली. तुम्ही आता बघू शकता, आता हे बोंड वगैरे बघा, सो ह्याला ना कीड लागते. सो ही काही
तर अशा ज्या काजू असतात त्यांना कीड लागते आणि मोस्टली खूप लागलेली असते आताच्या काजूंना. सो आता मागून फोडून लागणाऱ्या काजू आहेत आणि खूप साऱ्या मी आता ज्या काजूंवरती फिरले ना त्या काजूंवरती अशा पडतात, म्हणजे नुकत्याच परत पालवीच्या ज्या हे आहेत काजू आहेत त्या नुकत्याच पडतात. तो परत एकदा आपल्या काजूसुद्धा लागणार आहेत. आणि ह्या बघा, ह्या मी जमवलेल्या आहेत आपल्या सुक्या काजू. ह्या बघा एवढ्या मिळाल्या. सो पहिल्या कशा 2-2 पिशव्या वगैरे आम्ही भरून घेऊन जायचो, त्या मोठ्या पिशव्या. पण आता कसं कमी झालं लाग म्हणजे खूप शेवटच्या काजू आहेत त्या उलागल्यात. थोडक्यात सांगायला झालं तर उलागल्या पण आहेत, पण काय काय काजूंवरती वगैरे आहेत त्याच्यामुळे. सो चला, वेळ झाला आहे आपल्या घरी जाण्याचा, त्याच्यामुळे मी पटपट आतमध्ये टाकते. आणि हे बघा चांगले आहेत एकदम, अजिबात काही झालं नाही. पातेऱ्यात पडलेल्या आहेत, फक्त मी जमवल्यात बोंड काढून. बोंड असतात ती एकदम खराब होऊन जातात. तुम्हाला दाखवते मी बोंड कसे होतात ते. बघा अशा पद्धतीने ना पूर्ण सुकून जातात बोंड आणि नंतर मग त्यांना कीड वगैरे लागते, भुंगा वगैरे लागतो आणि नंतर मग त्याच्यातून एक पावडर अशी पडते बाहेर. थोडक्यात भुंगा होऊन जातो. हे बघा मस्त. सो ही टाकून देणार आणि ह्या ज्या बिया आहेत त्या आपण भरून घेणार आहोत. तर आपण अजून 1-2दा फेरी होईल आपली काजूमध्ये यायची. आणि पावसाळ्यामध्ये तर आपल्या फेऱ्या अधूनमधून असतात, त्याच्यामुळे तेव्हा पण आलो तर येऊ. पण तेव्हा कसं एकाच दुसरी काजू मिळते, काहींना कीड लागून तिथल्या तिथे खराब होऊन पण जातात. तर असं ह्या काजूंचं सीझन असतं. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ह्या ज्या काजू आहेत त्या शेवटच्या सगळ्या काजू आहेत आणि ज्या मी जमवल्या ह्या बघा, एक पिशवी तरी आपल्याला मिळाली आहे. सो वरती जिथे ठेवल्या त्या साईडला मगाशी दाखवलं तर आपण जमवून घेणार आहोत आपण. अजून ह्या पातेऱ्यात तर खूप साऱ्या असतील, म्हणजे बघा हा जो पातेरा तुम्हाला दिसतो ना इकडे खाली किंवा इकडे वरतीसुद्धा आहे, तर ह्या ज्या पातेऱ्यामध्ये पण असणार 100% सांगते. जेव्हा तुम्ही पातेरा असा म्हणजे पूर्ण विस्कडाल ना तेव्हा त्याच्यात तुम्हाला मिळतील. पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. सो आता आपण निघणार आहोत. ते बघा अशा तुम्हाला वरतीवर दिलेले असा बघायला मिळते किंवा बघा मग चपले ना साईडला कसं तेव्हा पण बघा. हे बघा अशा बिया मिळतात पातेऱ्यात पडलेल्या, त्यामुळे पातेरा असा पाण्याने साफ करावा लागतो. तर अशा पद्धतीने आम्ही बघा ना पातेऱ्यातल्या जमवल्यात काजू. सो आता आपण निघणार आहोत. आणि खूप मजा येते ह्या सीझनमध्ये, काजूच्या सीझनमध्ये, कारण की पूर्ण दिवस काजूमध्ये जातो. आपल्या जशा बागा आहेत त्यानुसार आपली कामंसुद्धा असतात. आता जशी कामं संपतात त्या पद्धतीने आपली ह्याची पण कामं चालू होतात. पावसाळा आला जवळ, पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण शेती करतो, तर शेतीची कामं पण स्टार्ट होणार आहेत. आणि ते मग असं म्हटल्याप्रमाणे बघा पातेऱ्यात असं लागणारी काजू ह्याच्यामध्ये सुद्धा असणार आहे बघा बोंड. तर जेवढं तुम्ही शोधाल ना तेवढं कमी असतं. हे बघा. सो चला आता आपण निघणार आहोत. आणि काय होतं जाता जाता पण ना काजू दिसतात, त्याच्यामुळे काय होतं की घ्यावं तर लागतं. कसं डोळ्यांना एकदा दिसलं की कसं आपण उचलून घ्यावं लागतं. जर तसंच ठेवलं तर मग नंतर रुकरुक लागतं, यार एवढी काजू दिसली पण जमवता आली. सो आपल्याला एवढ्या काजू मिळाल्यात. आणि क्लायमेट बघा मस्त असं क्लायमेट आहे, वारा पण आहे मस्तपैकी. सो चला तिथे आहेत त्या जमवूया आणि घरी जाऊया. सो चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. सो मी आज तुम्हाला ते पण सांगितलं की कशा पद्धतीने काजू परत पुन्हा एकदा लागतात पालवीच्या, त्यांना पालवीच्या काजू म्हणतात. आणि पावसामध्ये सुद्धा पालवी येते, त्याच्यामुळे तेव्हा पण काजू लागतात. तर तेव्हासुद्धा लागतात, तेव्हा भाजीला वगैरे होतात त्या काजू. तर आता आपण निघतो आहे. सो चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि हे बघा किती साऱ्या काजू मिळाल्यात, कमी आहेत पण ठीक आहेत. आता लास्टचा सीझन आहे त्याच्यामुळे कमी आहेत. तर चला बाय बाय.